प्रेमात रंगल्या प्रेमाच्या भाळी प्रेमाच्या पंखांनी जाचला. प्रेमाने मिटती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहुतला. मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नवे. प्रेमाच्या गुपित नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे. प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलूतला. तुझ्या घरचे ना जरा आत्तीच आहेत बर का. ए तुम्ही एक स्वतःचा मोबाईलचं टॉवर बांधून घ्या ना, स्वस्त पडेल. गप ग, मला आवडतं कनेक्टेड राहायला. ए ओमचा फोन. चला वा कनेक्ट. अश्विनी. हा बोल. ए रसगुल्ला. काय रसगुल्ले खाताय? नाही नाही अनारसे. अनारसे आणलेत बरं का मी, लक्षात आहे ना. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. हा बोल ना, मला येतंय नीट ऐकू. हॅलो ईशा. हॅलो. अनारसे अनारसे. ऐकू येत नाहीये. डेट लागली होती ना आपली. हॅलो हॅलो हॅलो. खरंच ऐकू येत नाहीये. अचानक. नाही 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 नाही, घाबरला. येस. शोभना मावशी. आता तरी उचल फोन. How to make अनारसे. 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 हाँ बर. बॉम्ब बनवणं सोपं आहे, अनारसे नाही.
पाणी पिऊन सुरुवात करूया. पाणी. कोण आहे तिथे? मी धनश्री. पाणी प्यायला आले होते. दादा तुम्ही काय करताय इथे? बरं झालं उठलीस. माझं एक काम आहे. तुला अनारसे बनवता येतात? पुरणपोळी येते. अनारशासारखी लागेल ना ती? नाही. नाही रडू नको. रडू नको रडू नको रडू नको. जोक केला ग, जोक केला. जोक केला मी. संकटातही मला जोक सुचतोय. जोक केला मी. बरं हा, समजा मी तुला रेसिपी सांगितली, म्हणजे गुगलवरनं मी तुला रेसिपी सांगितली, तर तुला येतील बनवता? पण तुम्हाला आता अनारसे का हवेत? बेट लावले ना मी. बेट? नाही बेट नाही, हे डोळायला लागलेत मला, असं समज. तुम्हाला? काय प्रॉब्लेम आहे? लागूच शकतात ना मलाही डोहाळे रात्रीचे. मी आजींना विचारते, त्यांना डोळ्याचं जास्त माहिती असेल. जोक केला मी. विनोद होता. तू का आली होतीस इथे? पाणी प्यायला. पाणी पी आणि शांतपणे जाऊन झोप. जमतंय की. जमतंय. मलाही जमतंय. पराभव मान्य करायला मलाही जमतंय. जमेल. फोन कुठे आहे मूर्ख? सॉरी. हा बोल आई. हे काय अजून तुमचा सूर्य उगवलाच नाही वाटतं? काय ग ईशा, किती घाणेरड्या सवय लावून घेतल्यास ग. इथे आमची सकाळची सगळी कामं उरकली आहेत आणि बँकेत जायला तयार झालो सुद्धा आम्ही. सकाळी सकाळी ना पहिला फोन करतो आपण, तेव्हा किमान गुड मॉर्निंग वगैरे विश करावं ग. दिवस चांगला जातो पुढचा. काय सूर लावले सकाळी सकाळी? तिकडे तुझ्या सासूनी वेगळे सूर लावले ना, म्हणजे आमची किंमत कळेल तुला ईशा. मग वाटेल आपली आईच बरी होती म्हणून. वाव, उठल्या उठल्या पहिला विषय माझ्या लग्नाचा. फॅन्टॅस्टिक. थँक गॉड तू ना भारताचे पंतप्रधान वगैरे नाहीयेस, कारण तू तिथेही म्हणाली असतीस मला वेळ नाहीये, मला माझ्या मुलीचं लग्न करायचंय. काहीतरीच बोलतेस ईशा तू. उठ आता, आवर, ऑफिसला उशीर होतोय. अरे मी बघीन ना आता इथे माझ्या ऑफिसचं काय करायचं ते. तू तिथे बसून काय सांगतेस मला काय कर आणि काय नाही ते? अगं मी प्रिपेअर करते तुला. लक्षात घे जरा ईशा, सासरी कोणी लाड पुरवत नसतं, कळलं? मी तुला एक गंमत सांगू का आई? आत्ता सुचलीये. मी ना नाईट वॉचमॅनशी लग्न करणार आहे. म्हणजे तो त्याची ड्युटी करून आला की तो मला उठवेल. कसं वाटतंय? नाईट वॉचमॅन? काय बोलतेस ग ईशा? वा वा वा. पिंकी दररोज कसली ग कारण सांगते शाळेत न जायची? चल इथे बस. आज मुळीच असं काही चालणार नाही, गुपचूप शाळेत जायचं. हा चल दूध पी बाळा. काय झालं ग? कसला आवाज करते? अगं काही नाही, पिंकी रडरड करते, तिला शाळेत जायचं नाहीये. अगं सुट्टी संपल्यावर लगेच शाळेत जायचा कंटाळा आला असेल तिला. हा चल दूध पी. आजी मला तू नाही आवडत. असू दे, माहितीये, पी. तिची आई कुठे आहे सकाळी सकाळी? अगं शरद आणि वीणा बाहेर गेले. शरदला ना मिठाईची मोठी ऑर्डर मिळाली, मग दीपा पण गेले त्याच्या मदतीला. मी शाळेत जाणार नाही, मी शाळेत जाणार नाही, मी शाळेत जाणार नाही. आता मात्र एक फटका बसेल तुला. चल पटकन आटप दूध पी. आणि ए आई
आजीला सांग तिला काय मारू बिरू नको. तिला दे बरं जरा 1 मिनिट फोन. हो देते, हा देते. पिंकू, ईशाताईशी बोल. गुड मॉर्निंग पिंकुड्या. मला ना तुला एक गंमत सांगायची होती. काल रात्री काय झालं माहितीये का? तू स्वप्नात आली होतीस माझ्या. हो, आणि मस्तपैकी परीराणीचा ड्रेस घातला होतास. त्याला मस्तपैकी पंख होते आणि हातात कांडी होती जादूची, सॉलिड वाली. आणि मग काय झालं? तू ती जादूची कांडी अशी फिरवलीस 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 आणि डायरेक्ट शाळेत पोहोचली होतीस. आणि शाळेत काय मज्जा. अशा गुलाबांच्या पायघड्या घातल्या होत्या आणि सगळी मुलं अशी पिंकी परी अशी बघत होती तुझ्याकडे. पिंक्या, पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात. मग काय करतेस? जातेस शाळेत? मी शाळेत जाईल पण मी दूध नाही पिणार. अर्धा ग्लास प्यायली असशील ना. बघ राहू दे, आजीला बिंदास सांगून टाक, दूध नाही पीत पण शाळेत जाते. काय आजी, मी शाळेत जाते अरे वा. पण मी दूध नाही पिणार. का म्हणून दूध पिणार नाहीयेस तू पिंकी? मी शाळेत चालली म्हणून मी दूध नाही पिणार असं मी ईशाताईला सांगितलंय. अगं ऐक पिंकी, हे बघ तू दूध नाही. म्हणून मी दूध अगं नाही पिंकी, पिणार. काय बाई हिची कटका. अगं पण म्हणून काय झालं? दूध प्यायला की ताकद येते. असं काय करते बाळा? घे चल. हो गेली बाई गेली. कसं काय जमतं ग तुला? बरं ईशा, ते हिंजवडेकर शास्त्रींकडे जा बरं का आणि ते पत्रिकेचं करून टाक. हा, मी एक काम करू का? मी त्या हिंजवडेकर शास्त्रींनाच प्रपोज करते. आय लव्ह यू हिंजवडेकर, विल यू मॅरी मी प्लीज? ईशा काय बोलतेस तू? चल चल उठ आता, आवर लवकर आणि ऑफिसला जा. बाय बाय. करू ना लग्न नक्की? करू ना लग्न? करू ना लग्न? काय तू काय यार, आता ऋतिकाला जो स्वप्नात त्याने मला मस्त मिठीत घेतलं होतं. क्रिसच्या कॉस्ट्युम मध्ये होता तो. काय तुझं लग्न होणार आहे आता? मग काय आलं? म्हणूनच तर भेटत होते ना त्याला. एकदा विचारलं त्याला, करू ना लग्न, उगीच कोणाचा हार्ट ब्रेक नको व्हायला म्हणून. काय यार, आता तू झोपमोड केली यार. कोणाबरोबर राहते मी? हार्ट ब्रेक. हाऊ आर यू यंग मॅन? बोला, काय म्हणताय? हा, म्हणजे आज ऐकू येतंय तुला? निघालास का ऑफिसला यायला? हो, हा काय आता बाईकवर बसलोच आहे. पोहोचशील ना? हो का? नाही काय आहे, तुझी बाईक आहे ना ती. एकदा स्टार्ट करून बघ, म्हणजे चालू झाली तर पोहोचशील ना ऑफिसला. हो का? सकाळपासून कोणी भेटलं नाही वाटतं. बरं ऐक, ऑफिसला भेटूच यार, अनारसे घेऊन. हो 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 हो, भेटूच भेटूच. आईला हे विसरतच नाही राव. हो, माझं नाव कामत आहे. सरळ कामत म्हणून हाक मारायची, समजलं? बापरे, पोट भराय ना कामत आजोबा? हे बघा, फालतूपणा करायला मला वेळ नाही. माझं महत्वाचं वाचन चाललेलं आहे, समजलं? अनारसे कुठे मिळतील? ऍडव्होकेट ओम, तुम्ही कुठलं पंचांग वापरता?
आमची दिवाळी संपली. आता अनरसे पुढच्या दिवाळीला. समजलं? बापरे, आज सेटिंग बिघडलेलं दिसतंय. शोभना मावशी, अगं स्विच ऑफ काय? अनारसे देते म्हणाली होतीस ना ग. ए बाई, तू नको हा आता त्रास देऊस. शोभना मावशीचा मिस कॉल. हॅलो शोभना मावशी, अगं मी बाईकवर होतो, मला तुझा फोन आलेला कळलंच नाही. आणि कुठे आहेस तू? मी दिवाळीत तुला किती फोन करत होतो, तुझा फोनच लागत नव्हता. बरं ऐक, अनारसे तयार आहेत ना? हॅलो 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 शोभना मावशी. हॅलो बंद झालं. हे असं का करते? ही ऐकत होती की खरंच फोन कट झाला? ओम, हाय. टूथपेस्टची ऍड केली होतीस का? हा? किती असेल? ऍसिड मध्ये फराळ तळलास का? काय? किती टोमणे मारशील? मुद्द्याचं बोलूया. येस. अनारसे. वाव, अनारसे. एक मिनिट, आता तू प्लीज असं सांगणार नाहीस की आमच्याकडचे सगळे संपले म्हणून. थँक्यू. संपले? अगं इतके चविष्ट झाले होते ना की संपले. तुमचे उरले? ए, तू थापा मारू नकोस हा. मी तुला रेड हँड पकडायला चालले. काय आहे, नाही तर तू पुन्हा तुझी कारणं सुरू करशील ना. म्हणजे रेंजच नव्हती, आवाजच क्रॅक होता वगैरे वगैरे. सो मला एक गोष्ट सांग, तुमच्याकडचे अनारसे कुठे आहेत? नाहीतर तू बेट हरलायस असं सरळ डिक्लेअर कर. मी बेट हरलेलो नाहीये. मी फक्त आणायला विसरलो. आत्ता म्हणाला होता संपले म्हणून. हा, संपलेच होते. संपलेच होते. खूप कष्टाने 2 तुझ्यासाठी बाजूला काढून ठेवलेत. 2 ते आणायला विसरलो. तोपर्यंत या ड्रायफ्रुट्स वर काम चालव. युअर ऑनर, युअर ऑनर, हा एव्हिडन्स आफ्टर थॉट आहे. यांच्या कुठल्याही डॉक्युमेंटमध्ये या एव्हिडन्सचा उल्लेखच नाहीये. केस अनारशांची होती आणि आता हे ड्रायफ्रुट्स दाखवतात. सो आय प्रे टू द ऑनरेबल कोर्ट दॅट आवर सूट मे काइंडली बी अलाउड. सर, अनारसेच ठरले होते असंही कुठे यांच्या दाव्यामध्ये नाहीये, त्यामुळे देअर सूट बी रिजेक्टेड. खोटा खोटा. सर, ऑब्लाइज्ड युअर ऑनर. ऑब्लाइज्ड युअर ऑनर. पण मी वरच्या कोर्टात जाणार आहे. डोंट वरी. ग्रेट, गो ऑन. मी सुप्रीम कोर्टात जाईन.
इट विल बी अ हिस्ट्री इन इट सेल्फ. अनारशांसाठी कोणीतरी सुप्रीम कोर्टात जात आहे. मी जाऊच शकते, मला खूप आवडतं. नाही नाही हो 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 नाही नाही. हो हो. काही कॉम्प्रोमाइज होईल का मॅडम? वेल, आता तुम्ही केस हरलेलेच आहात, सो आमच्या पक्षकाराला भरपाई म्हणून हॉटेल ग्रीन रूफ मध्ये, प्रभात रोडच्या ग्रीन रूफ मध्ये पार्टी देण्याची शिक्षा कोर्ट फरमावते. हा पक्षकार ही शिक्षा भोगायला तयार आहे. थँक्यू 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 युअर ऑनर. थँक्यू 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 सो मच युअर ऑनर. थँक्यू थँक्यू. कुठं काय नाही. थँक्यू. थँक्यू. na 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 na